मराठमोळं खारं वांगं बनवत असतानाच्या काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊन आज आपण अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीचं हे खारं वांगं तयार करत आहोत. मसाला वांगं तर आपण नेहमीच बनवतो, परंतु अशा पद्धतीचं खारं वांगं तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, जेवणासाठी देखील बनवू शकता. अगदी झटपट बनवून तयार होतं. त्याचबरोबर अगदी करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. खूप जास्त मसाले वगैरे काहीही न वापरता साध्या सोप्या पद्धतीचं हे खारं वांगं तयार होतं, परंतु चवीला इतकं अमेझिंग चवीचं लागतं. तुम्ही अशा पद्धतीचं खारं वांगं एकदाच नक्की बनवा आणि तुम्हाला जर ती रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे मिळतात अगदी पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता खूप छान नवनवीन पारंपरिक हेल्दी रेसिपीज. त्यासाठी सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हिवाळा स्पेशल खूप सारे वेगवेगळे भाज्यांचे प्रकार पाहत आहोत. त्यामध्ये आज आपण मराठमोळं खारं वांगं कशा पद्धतीने बनवायचं ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी सर्व वांगी छान अशी कट करून घेतलेली आहे. कट करताना मसाला वांगं करण्यासाठी ज्या पद्धतीने कट करतो त्या पद्धतीचीच मी कट करून घेतलेली आहे. वांगी कट केल्यानंतर ती पाण्यामध्ये तशीच ठेवली होती. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं. खूप जास्त ही तेलाचा वापर न करता देखील हे वांगं खूप चवीला छान असं तयार होतं. तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरीचा वापर या वांग्यामध्ये थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये केलेला असतो. त्यानंतर 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान असं फुलून द्यायचं. त्याचबरोबर कोथिंबीर देखील तेलामध्ये व्यवस्थित अशी आपण परतवून घेणार आहोत. कोथिंबीर छान अशी तेलामध्ये परतवून होत आलेली आहे. आता यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा हळद. हळद थोडीशी मी जास्त टाकणार आहे, कारण या वांग्याच्या भाजीला रंग हळदीमुळे छान असा येतो. त्याचबरोबर टाकायची 1 चमचा धना पावडर. सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली ही वांगी आपल्याला यामध्ये टाकायची. यापेक्षा कोणताही मसाला वगैरे यामध्ये वापरला जात नाही. त्यामुळे सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीचं वांगं एकदा नक्कीच बनवा. अगदी गरम मसाला नाही, कांदा लसूण नाही, कोणताच मसाला या ठिकाणी यामध्ये वापरला जात नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीचं हे वांगं बनवलं जातं. वांगं छान असं तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. गॅस या स्टेजला मी मध्यम केलेला आहे. मध्यम आचेवर तेलामध्ये हे वांगं छान असं परतवून घेणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. आता तुम्हाला किती यामध्ये ग्रेव्ही धरायची किंवा सुकं बनवायचं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. परंतु सुकं या ठिकाणी हे खारं वांगं मी बनवत आहे, कारण टिफिनसाठी हे वांगं बनवत आहे. त्यामुळे त्यानंतर यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपण गॅस मोठा केलेला आहे. पाण्याला छान अशी पुन्हा एकदा दणदणीत उकळी आल्यानंतर यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ. अगदी लहान आकाराचा चमचा होता, त्यामुळे 1.5 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. मीठ यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर हे वांगं छान असं शिजवून घ्यायचं. साधारणतः 8 ते 10 मिनिटांमध्ये वांगं व्यवस्थित शिजत जातं. तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी शेंगदाणे छान असे गरम भाजून घ्यायचे. त्यानंतर टाकायचे 4 ते 5 हिरव्या मिरच्या. शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या छान सुगंध येईपर्यंत व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहे. त्यानंतर गॅस करूया बंद. अगदी गरम पॅनमध्येच यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकून थोडेसे फ्राय मी करून घेणार आहे. त्यामुळे व्यवस्थित अशी कुरकुरीत हे शेंगदाणे होण्यास मदत होते. हे पहा, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत. थंड करून घेऊया. त्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्या काढून घ्यायच्या. यामध्ये आपण लसूण पाकळ्या देखील टाकलेल्या आहे. त्यानंतर टाकायची खूप सारी कोथिंबीर, कारण हे जे खारं वांगं असतं ते रंग त्याचा छान असा हिरवा रंग असतो. त्यामुळे कोथिंबीरीचा वापर थोडासा जास्त करायचा. सर्व छान मिक्सरला आपण जेवढं बारीक दळून घेता येईल तेवढं जास्त बारीक दळून घेतलेलं आहे. तोपर्यंत वांगं देखील आपलं छान असं शिजवून तयार झालेलं आहे. लगेचच आपल्याला हा मसाला टाकायचा. या स्टेजला गॅस मी पूर्णपणे कमी केलेला आहे. सर्व मसाला यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला
हे वांगं छान असं सुकं होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता छान हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता मी रेसिपी जेव्हा अपलोड करते त्यावेळी त्या रेसिपीची नोटिफिकेशन ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येते. त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला जर घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. या ठिकाणी छान असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. ती रेसिपी देखील तुम्हाला उद्या दुपारी पाहायला मिळेल. झाकण ठेवायचं मंद आचेवर. छान असं आपण हे वांगं शिजवून घेतलेलं आहे. खूप छान तेल वरती आलेलं आहे. परफेक्ट या ठिकाणी खारं वांगं बनवून तयार झालेलं आहे. लगेचच आपण ते सर्व करूया. त्याचबरोबर तुम्हाला मसाला वांग्याची रेसिपी पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला ती रेसिपी मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ती नक्कीच चेक करू शकता. परफेक्ट या ठिकाणी मसाला वांगं कशा पद्धतीने बनवायचं त्याची रेसिपी मी सांगितलेली आहे, ती तुम्ही नक्कीच पहा. त्याचबरोबर भोगीची भाजीची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ती देखील या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला दिलेली आहे. तिथून तुम्ही ती रेसिपी चेक करू शकता. छान असं आपण सर्व वांगं या ठिकाणी सर्व केलेलं आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. छान परफेक्ट या ठिकाणी आपलं मराठमोळं खारं वांगं बनवून तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. अगदी वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन छान हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.